भारतीय जनता पक्ष की तरफ इनसे शुरुआत करते हैं, देखते हैं। आपण जर का या निवडणुकीत निवडून आलात तर या प्रभागाच्या कोणकोणत्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करसाल? या प्रभागाची मुख्य समस्या आहे रस्ते आणि अस्वच्छता। सर्वात पहिले मी हे दुरुस्त करेल, कारण इतर ठिकाणी तुम्ही शेगाव शहरात बघितलं तर इतर सत्ताधारी नगरसेवकांनी प्रत्येक ठिकाणी पेवर ब्लॉक, नाली, स्वच्छता याचं खूप मोठं उदाहरण त्यांनी हे केलेलं आहे, पेश केलेलं आहे। तसं मुख्य म्हणजे रस्ते आणि पेवर ब्लॉक आणि स्वच्छता। म्हणजे या प्रभागामध्ये अजूनपर्यंत पेवर बॉक्स वगैरे लागलेले नाही। मागील मोदी नगरच्या भागात जर बघितलं एका ठिकाणी पेवर ब्लॉक नाही। मागील 3 ते 4 वर्षात एकही पेपरला कामाची ऍड नाही आहे, एकही निविदा निघाली नाहीये। म्हणजे या भागात मागील जुन्या नगरसेवकांचं किती दुर्लक्ष आहे हे दिसतंय। जुन्या नगरसेवकांचं दुर्लक्ष आहे असं दिसतंय। आपण राष्ट्रवादीकडे जाऊया, थोडंसं राष्ट्रवादीला विचारूया की हे खरोखर बोलून राहिले की काय, आणखी यांनी काही वारण्याची परिस्थिती पाहिलेली आहे? कामाचे टेंडर इतके निघाले होते, पण एमजीपीमुळे बाधित असल्यामुळे चेंबरचं काम बाकी होतं, म्हणून रस्ते आणि मोदीनगरमधल्या संपूर्ण नाल्या झाल्या नाही। रिकॉल झाला तो विषय, कारण की समोरचा जो रस्ता आहे हा आराखड्याचा आहे आणि हा झाल्यावरच ते काम होणार होतं, त्यामुळे झाले नाही। ठीक आहे। राष्ट्रवादीने त्याचं समर्पक असं उत्तर दिलेलं आहे। कदाचित आमचे जे ठीक आहे, आपण परत त्यांना विचारूया असं काय विषय आहे? दिलेलं नाही। रस्ता हा आहे आणि आतल्या रस्ता आणि ह्या सेंटर रस्त्याचा काही संबंध नाही। ठीक आहे, आतल्या रस्त्याचा आणि बाहेरच्या प्रमुख रस्त्यांचा काहीही संबंध नाही असं ते म्हणून राहिले। एक आमच्यासोबत अपक्ष उमेदवार आहेत, आपण त्यांना विचारूया की यांनी अपक्ष रिंगणात का बरं आलेले आहेत आणि शेवटी असं ते काय करणार आहेत की प्रभागाच्या सुखसुविधा। सर्वप्रथम तर मी हे सांगू इच्छितो की मी अपक्ष याच्यासाठी उभा राहिलो की कारण पक्षाला उमेदवारी मागितल्यानंतर पक्षाने दिली नाही आणि जनतेची खरोखर सेवा करायची होती, म्हणून मी अपक्ष उभा राहिलो। आणि प्रभागात करायसारखं फार असं काही वेगळं राहिलेलं नाही आहे। 4च गोष्टी आहेत करायच्या: रस्ते, नाली, पाणी आणि मुलांसाठी खेळायला क्रीडांगण, युवकांसाठी व्यायामशाळा आणि वृद्धांसाठी वाचनालय, ह्या गोष्टी प्राथमिकतेनं करणार आहे। पण या सगळ्या गोष्टी करण्याकरता आपल्याजवळ धन्यवाद, टाळ्यांचा गडगडाट होतोय। याचा अर्थ यांच्या प्रश्नाला, यांच्या उत्तराला जनता साथ देते। या सगळ्या गोष्टी करण्याकरता आपल्या प्रभागामध्ये खरोखर शासनाकडे जागा आहेत का? बिलकुल जागा आहेत ना आपल्या प्रभागात। या आणखी राष्ट्रवादीकडे, त्यांनाही विचारूया आपण ते काय करू शकतात आणि काय नाही करू शकत, त्यांचे काहीतरी उत्तर, त्यांची काहीतरी आपल्याकडे प्रश्न आहेत। या प्रभागात अशा कोणत्याही जागा नाही आहेत नगर परिषदेच्या। राहिला मोदीनगरच्या भागचा भाग हा चंद्रभागा बीच आहे। त्यांना विश्वासात घेऊन जेणेकरून जनतेसाठी कोणतीही सुविधा, सुखसुविधा होतील आणि स्वच्छतेकडे लक्ष देऊ शकू आणि मुलांच्यासाठी गार्डन डेव्हलप करू, यासाठी आपण त्यांना विश्वासात घेऊन सर्वतोपरी प्रयत्न करू। आणि अशा कोणत्याही नगर परिषदेच्या जागा या प्रभागात सध्या नाही आहेत, परंतु चांगला टाळ्यांचा गडगडाट होतो, चांगली रंगत येऊन राहिली। बरं, कार्यक्रमात पहा, आपण भारतीय जनता पक्षाकडे जाऊया की खरोखर हे जे म्हणून राहिले की अशी कोणती जागा नाही आहेत, तर भारतीय जनता पक्ष पाहूया आपण, ते काय वृद्धांना देतील, काय देऊ शकतात? ऍक्च्युअली गव्हर्नमेंटचा इथे ओपन स्पेस नाही आहे, काही प्रायव्हेट ओपन स्पेस आहे। आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करू ते ओपन स्पेस ताब्यात घ्यायचे आणि सर्व नागरिकांसाठी काय नेमकं करता येईल, व्यायामशाळा म्हणता येईल, बगीचा म्हणता येईल, वृद्धांसाठी पाथिंग वॉक म्हणता येईल, या विविध प्रकारच्या कामं जागा असल्यास आम्ही नक्की करू। कारण आमदार, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हा जनतेचा असतो, कोण्या पक्षाचा नसतो। परंतु हे निधी कोणाला देतात, निधी उपलब्ध कोणाला होतो, सत्ताधारी पक्षालाच जास्त होऊ शकतो, हा महत्वाचा मुद्दा। शासनाचे नियम ठरवून दिलेले आहेत, सरकार कोणाचंही येऊ कोणाचंही जाऊ त्याच्यात काहीच बदल होत नाही। शासनाचा निधी हा प्रत्येक नगर परिषदेसाठी एक ठरवून दिलेला असते। मुख्यमंत्री, आमदार, खासदार कोणी बदललं तरी निधी बदलत नाही। महाराष्ट्रात सरकार भाजपचं होतं, शेगाव नगर परिषदमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष होते, का शेगावात विकास झाला नाही का? शेगावात 100% विकास झाला। आपला विषय प्रभागात चालू आहे, आमचा विषय प्रभागात चालू आहे। ठीक आहे। असं दिसून येऊन राहिलं की आम्ही काहीतरी अतिरिक्त निधी आणलेला आहे। आपण पाहूया, त्यांना विचारूया की हा अतिरिक्त निधी त्यांनी आणला तरी कुठून आणला? मुख्यमंत्री निधीतून। की या वार्डमध्ये, या प्रभागामध्ये खरोखर दररोज कचरा गाडी उचलण्याकरता येते का? घंटा गाडी येते का? येते, घंटा गाडी या प्रभागात नियमित येते, दररोज येते नगर परिषदेच्या माध्यमातून। आणि उर्वरित आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर आम्ही स्वतः, आमच्या पक्षाचे नगरसेवक स्वतः
त्या घंटागाडीच्या मागे रोज सकाळी फिरतील आणि प्रत्येक वार्डात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वार्डात, म्हणजे आमच्या वार्डात आम्ही स्वतः फिरू त्या घंटागाडीच्या मागे. चला ठीक आहे, एक अशी ग्वाही देऊन राहिले ऑन कॅमेरामध्ये की यांचे जे उमेदवार जे निवडून येतील ते घंटा गाडीच्या मागे फिरून कचरा गोळा करण्याचा प्रयत्न करते नाही. स्वच्छतेचा प्रश्न आहे. आपण भारतीय जनता पक्षाचे एक आणखी उमेदवार आमच्याजवळ आहेत, त्यांचे म्हणजे अगोदर ते सुद्धा 10 वर्ष अगोदर सुद्धा काहीतरी नगरसेवक होते. त्यांनी काय काय कामे केली आणि आता ते काय काय कामे करू शकतात हेही विचारण्याचा प्रयत्न करूया. नगर सेवकाचं काम आहे किंवा जे मूलभूत गरजा असतात त्यांचं संपूर्ण जाण ठेवून ते मार्गी लावणे आणि नंतर अजून काय आपल्याला करता येते, मग ते मुलासाठी, लहान मुलासाठी म्हणा आणि नाना नानी पार्क म्हणा किंवा अजून बी काही जसं नवीन ज्या मागण्या निघतील त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहोत आणि ते काम करणार आहोत. आपण जुने नगरसेवक आहात. हो. मला एक गोष्ट सांगा, अशा कोणत्या 2 प्रमुख समस्या आहेत या प्रभागातल्या? या हल्ली उद्भवलेल्या आहेत. एक म्हणजे रस्ते. संपूर्ण जास्तीत जास्त रस्त्याची मोठी दुर्दशा आहे इथं आणि सर्वात पहिले जर आम्ही निवडून आलो तर आम्ही ते रस्त्याची कामे हाती घेऊ आणि साफसफाई अभियान हे सातत्यानं राबवू. अजून तुम्हाला काय अपेक्षित असलं वार्डाच्या मतदारांना तर ते तसं आम्ही पुढे काम करत राहू. निवडून आले तर मतदारांना म्हणजे त्यांचे जे वोटर्स आहेत, मतदार आहेत, त्यांना आणखी काय आवश्यकता आहे त्यांच्या कामाची, ते कामं ते पूर्ण करतील असं सांगून राहिले. अपक्षांकडे जाऊया, आपण त्यांना विचारूया काय आपल्या प्रभागामध्ये संपूर्ण शौचालय वगैरे सगळे जे शासनाचे होते ते सगळे झालेले आहेत का? नाही, संपूर्ण झालेले नाहीत. काही 10-20 लोक बाकी राहिलेले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याला कारणे काय राहिले? नाही, कारण काही वेगवेगळे असू शकतात. कोणाची काही जागेची अडचण आहे, कोणाची आर्थिक अडचण आहे, कोणाचं काय आहे. आणि शासनाने जे निधी दिलेला, शासनाने जो निधी दिलेला त्या निधीत ते पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे काही भाग त्यांना टाकावा लागतो. काँग्रेस पक्षानं हा लक्षात घ्यावा हा प्रश्न. शासनानं जो निधी दिलेला आहे हा निधी स्वच्छता आणि शौचालयासाठी कमी पडून राहिलेला आहे. राष्ट्रवादीकडे जाऊया. हे सुद्धा काही दिवसपर्यंत नगर परिषदमध्ये सत्तेत होते, त्यांना विचारूया काय हे खरं आहे का? अपक्षांनी एक मुद्दा उपस्थित केला किंवा आर्थिकचा असा कोणताही हे नाही आहे. आर्थिक म्हणजे आपण जनतेला थोडी मागणार आहोत शौचालयासाठी. याच्यासाठी स्वतः नगर परिषद शासन हे शौचालयाचे स्कीम हे राबवून राहिलं. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती अर्धे शौचालय झालेले आहेत आणि काही प्रमाणावर जे राहिलेले आहेत ते पूर्ण होतील. वार्डामध्ये अशा तुम्हाला काय वाटतं की कोणत्या 2 प्रमुख समस्या आहेत आपल्या वार्डामध्ये? सध्या रस्ता ही फार मोठी समस्या आहे वार्डातली आणि ते आम्ही 100% रस्ते आणि फ्लेवर ब्लॉक हे 100% बसवण्याचं काम करू आम्ही जर सत्तेत आल्यानंतर. म्हणजे एकंदरीत वार्डाची दिशा आणि दशा ही जरूर बदलेल असं दिसून राहिलं. ज्या जागेवर आज माती लागते पायांना तिथं पेवर ब्लॉक्स बसतील, तिथं रस्ते बनतील. प्रत्येक उमेदवार हे बोलताना दिसून राहिलं. आपण थोडासा आणखी भारतीय या भागातले 2 ते 3 तुकडे झाले होते. असं विविध प्रकारचे नगरसेवक इथे होते. बरोबर. ठीक. कोणाची सत्ता होती हे सांगू शकता का आपण इथं? तरी कोणत्या पक्षाचे नगरसेवक होते? नाही, 2.5-3 वर्षापासून कोर्टाचं राजकारण चालू आहे. कोण कोणत्या पक्षात जातं येतं कळतच नव्हतं. त्यामुळे अधिकृतरित्या कोणाला म्हणू की कोण कोणत्या पक्षात आहे हा एक मोठा प्रश्न आहे. आम्ही संपूर्ण गावामध्ये हे पाहून राहिलो की दल बदल हा होऊन राहिला प्रत्येक जागेवर. जसं काही जे मेंबर्स होते त्यांना कोर्टाकडून पाहूया आपण. अजून एक मला बोलायचं आहे, रातोरात पक्ष बदलला जातोय तो काय विश्वास कोणावर ठेवा? जनताही कुठून विश्वास ठेवणार यांच्यावर? रात्रीच्या रात्री पक्ष बदलले जातात. अहो ही निवडणूक आहे, इथं रात्रीच्या रात्री मतदान सुद्धा पलटते. पाहूया आपण. ठीक आहे, काही हरकत नाही. आणखी आपल्याजवळ बाकी उमेदवार, राष्ट्रवादीचे उमेदवार काही बोलू शकतात का या वार्डात? ते जर का ते जर का या वार्डामध्ये निवडून आले तर हे काय करू शकतात आणि पक्ष बदलण्याचा जो मुद्दा होता त्याच्यावर ते काय उत्तर देऊ शकतात समर्पक आपण पाहू. मी वयाच्या 17व्या वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि पक्षाने मला या प्रामाणिकतेचं फळ हे तिकिटाच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि बाकी राहिल्या त्या गोष्टी 17व्या वर्षापासून मी प्रामाणिक पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाने मला ही मोठी जबाबदारी दिली आणि पक्षाच्या विश्वासाला कुठेही कोणत्याही प्रकारचा तळा मी हा जाऊ देणार नाही. आणि मोदीनगर माझा जन्म हा बुधबंगल्यात झालेला आहे आणि मी राहायला सद्गुरुनगरमध्ये आहे. त्यामुळे लहानपणापासून मी या लोकांच्या समस्या जाणून आहे. सर्व लोकांच्या मी समस्या जाणून आहे. त्यांची समस्या म्हणजे माझी समस्या आहे. मला जर घराच्या बाहेरही यायचं असलं तर कुठं घाण दिसेल हे ते मला या गोष्टी आवडणार नाहीत. त्यामुळे मी स्वच्छतेच्या बाबतीत या वार्डात
कुठेही कोणत्याही प्रकारची घाण कचरा आणि नाल्या वगैरे येते प्रत्येक गोष्टीची सुख सुविधा ह्या उपलब्ध करून देईल. प्रत्येक गोष्टीची सुख सुविधा उपलब्ध करून देतील. आपण अपक्षांना विचारूया, हेही काही करू शकतात का या बाबतीत, यांचं काय म्हणणं राहील? सुखसुविधेचं इथं आवश्यकता नाही आहे. इथं आवश्यकता आहे लोकांच्या अडचणीचं सोडवायचं. इथं का बंगईत बसवायचं थोडी आहे लोकांना गरज आहे रस्ते, नाली, पाणी आणि स्वच्छता या गोष्टीची गरज आहे. या गोष्टीवरच बोलायला पाहिजे. विषय आहे काम करण्याचा. आणि आता कोणी 2 वर्षापासून आहे, कोणी 6 वर्षापासून आहे, कोणी कसं आहे. मी 35 वर्षापासून इथं आहे लोकांच्या मतात. मी काम केलं की नाही केलं हे लोक सांगतील. जनता मतदार आहे, जनता कोणाला वोट देते हा पाहूया आपण. स्वतःहून एक मुद्दा सांगतो इथे मी. मोदीनगर या भागामध्ये शिक्षणाचा थोडा अभाव निर्माण झालेला आहे. तर या संदर्भात मी थोडी जागृती करून प्रत्येक घरातला मुलगा मुलगी कसे शिकतील याचा मी प्रयत्न करेन. त्यांना प्रोत्साहन देईल. ठीक आहे, शिक्षणाकरता आपण मुद्दा उचललेला आहे. काय शासनाकडून कोणतीही इथं इंग्रजी शिक्षणाची शाळा उघडण्याचा प्रयत्न होईल का आणखी या प्रभागामध्ये? पाटील, विद्यमान किंवा भावी नगरसेवकांना असा प्रश्न करू इच्छित होतो की आज आमच्या मोदीनगरमध्ये जे शिक्षणाचा अभाव आणि व्यायामशाळेचा आरोग्याचा पण जो अभाव आहे त्याबद्दल आतापर्यंत बरेच नगरसेवकांनी असं आश्वासन दिलेलं आहे की इथं व्यायामशाळेचा निर्मिती करण्यात येईल. तर मला नगरसेवक हे सांगू शकतील का की ते व्यायामशाळेचं आयोजन कसं करतील किंवा व्यायामशाळेचं उद्घाटन कसं करतील? व्यायामशाळेचं उद्घाटन नेत्यांची ही नेहमीची सवय असते बरं, उद्घाटन करणं आणि त्याच्यानंतर बाकीची कामं राहू देणं. असो, आपण एक शिक्षणाच्या बाबतीत प्रश्न होता तर आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊया आणि त्यांना विचारूया हे शिक्षणाच्या बाबतीत कसं बोलतील. मी आधीपासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करत आहे. कार्यकर्ता म्हणून, जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून, जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीसाठी मी नेहमी सामोरे गेलो. ती युनिव्हर्सिटीचा प्रॉब्लेम असेल, अमरावती युनिव्हर्सिटीत गेलो. हे माझ्या मित्रांना वगैरे सर्वांना या गोष्टीची जाण आहे आणि सर्वांना माहिती आहे की मग वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या अडचणी मी वेळोवेळी हा प्रश्न विचारला की इथं जसं व्यायामशाळेचा प्रश्न, व्यायामशाळेचा जय तुळजाभवानी मंडळ आहे इथं, त्या तुळजाभवानी मंडळाचं आम्ही रजिस्ट्रेशन करू आणि त्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या माध्यमातून व्यायामशाळेचा प्रश्न हा सुटू शकेल असं मला तरी वाटतं. म्हणजे बोला. हा जो व्यायामशाळेचा मुद्दा आहे, मी तर सर्वांसमोर ग्वाही देऊ इच्छितो. जर शासकीय जागा उपलब्ध नाही झाली तर 1 गुंठा किंवा अर्धा गुंठा जागा घेऊन मी तिथे खर्चाने व्यायामशाळा बांधून देईल. त्याला दिसतंय नेता स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून राहिले. आनंदाची गोष्ट आहे. अपक्षांना आपण विचारूया, तेही काही करू शकतात का? मग व्यायामशाळेसाठी शासनाची जागा उपलब्ध करून तिथं व्यायामशाळा बांधण्याचा हा माझा मानस आहे आणि तो पूर्ण करणारच आहे. मी व्यायामशाळा हेही पूर्ण करतील. म्हणजे एक गोष्ट चांगली झालेली आहे इथं, एक गोष्ट चांगली झालेली आहे की कमीत कमी मोदीनगर या भागाचा जो व्यायामशाळेचा प्रश्न आहे त्याला समर्पक उत्तर भेटलं असं मला असं वाटते. आणखी एक आमच्याजवळ नगरमध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना घरामध्ये अभ्यासाची सोय होऊ शकत नाही. तर त्या दृष्टिकोनातून काही अभ्यासिकेचा प्रश्न वगैरे ते सोडवू शकतात काय, किंवा अभ्यासासाठी काही सोयी सुविधा किंवा जनजागृती, म्हणजे वाचनालय अशी काहीतरी गोष्ट. आपण परत जाऊया अपक्षांकडे जाऊया काय आहे तर. एक आमच्या अजेंड्यातच आहे की विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका इथं स्थापन करण्यात येईल. निवडून आलो तर नाही आलो तरी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी त्यांच्यासाठी एक म्हणजे व्यवस्था करून देण्यात येणार आहे त्यांची. म्हणजे निवडून येऊ की नाही येऊ त्यांना विद्यार्थ्यांसाठी वाचणार. आपण पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस काय बोलते आहे त्या विषयावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय इथं अभ्यासिका सुरू झालेली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून, तरी लोकांना याची माहिती नाही आहे. हो ते पूर्ण करू आम्ही. येथे वाचनालय झालेलं आहे असं राष्ट्रवादीचे नेत्यांचे म्हणणं झालेलं. अभ्यासिका जी आहे बाबासाहेब आंबेडकर या नावाने झालेली आहे, बरोबर आहे, ठीक आहे, परंतु तिचा प्रचार आणि प्रसार यांनी करायला हवा. आमच्याजवळ आणखी एक व्यक्ती आहे, त्यांच्याकडून आपण प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करूया. यांचा काय प्रश्न आहे? माझा प्रश्न असा आहे की वार्डात काही खूप मोठ्या समस्या नसतात, लोकांच्या रोड रस्ते नाल्या हेच असतात. तर याच्यासाठी मला एक विचारायचं आहे की आता विचारायचा प्रश्न तर जे लोक आधी नगरसेवक राहून गेलेले आहेत या भागात त्यांनाच आहे की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की शासनानं भूमिगत गटार योजना किती पैसे लावले, कोट्यावधी पैसे लावलेले आहेत आणि आपल्याला दूर जायची गरज नाही आहे. आता हा RD 12 रस्ता आहे, या रस्त्यावर एका बाजूनं मोदीनगर राहते आणि एका बाजूनं चंद्रलोक सोसायटी राहते. या भागात सर्व मॅनहोल पूर्ण तयार झालेले आहे, पण तिथं त्या ठिकाणी प्रॉपर्टी चेंबर लावलेले नाही आहे आणि त्या घरांना पूर्ण वंचित ठेवलेले आहे या सुविधेपासून.
आता सर्वांना माहित आहे की जे मच्छर जे आहे ते मच्छर कशाने होतात, हे संडासच्या घाणपाण्याने होतात. आणि आता हा मोदीनगरमधला लहान लहान भाग आहे, या ठिकाणी पण जोडणी झालेली आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु जे एवढा मेन रोड आहे त्याच्यामध्ये एक चंद्रलोक सोसायटीचा भाग आहे आणि एक मोदीनगरचा भाग आहे, तिथं जोडणी झालेली नाही आहे, तिथं मॅनहोल झालेले आहे, प्रॉपर्टी चेंबर नाही आहेत. आता ते प्रॉपर्टी चेंबर होतही नाही, त्याचा मी पाठपुरावा केला, सर्वांना बोललो की बाबा हे तुम्ही करायला पाहिजे. तर त्याच्यानंतर जे एक नगरसेवक आहे त्यांना बोललो, त्यांनी त्याच्यावर असा विरोध दर्शवला. आपला प्रश्न काय तो सांगा ना. प्रश्न असा आहे की जे एवढे मोठे जे करोडो रुपये खर्च करून जे लाईन तयार केलेली आहे, सिवरेज लाईन, अंडरग्राऊंड भूमिगत गटार योजना, त्या गटाराची जोडणी झालेली नाही आणि तिथं प्रॉपर्टी चेंबरही नाही आहे आणि रोड चांगले झालेले. जे RD 12 वर जे नाल्या तयार झालेल्या, आपण उमेदवार नाही, आपण प्रश्न घ्या उमेदवारांकरता. ठीक आहे, हा शासनाचा मुद्दा आहे. RD 12 असो, प्रॉपर्टी चेंबर्स असो, काही स्त्रिया आहेत, काही महिला आहेत, त्यांचेही आपण काहीतरी प्रश्न घेऊया, त्यांनाही विचार. अपेक्षा आहे की जे नगरसेवक आमचे भावी निवडून येतील त्यांनी प्रामाणिकपणे कामं करावीत आणि हीच जनतेची अपेक्षा आहे. म्हणजे जनतेला कोणतीच समस्या ठीक आहे काय कायद्यानं म्हणजे इमानदारीनं करतील काय आपण विचारू. लोकांना 5 वर्षाचा अनुभव आहे. मी मागील इथला नगरसेवक आहो, लोकांना माहित आहे, मी सतत लोकांच्या कामात आलेलो आहो. मी दीपक दिवाकर भोसने, प्रभाग 9 मध्ये उभा आहे. मूलभूत गरजा समस्या आहेत त्या दूर करणं हे वार्ड मेंबरचं काम आहे. तुम्ही त्यांच्या सोडून बाकी दुसरी कामं कोणती करून घेऊ शकता हा विचार करा. तरी आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विचारण्याचा प्रयत्न करूया. या प्रसंगी पोटे सरांनी जो प्रश्न विचारला, हे रस्ते जे बाधित झाले आहेत त्यावर तुम्ही काय करू शकता. ऍक्च्युली काका प्रकरण कोर्टात गेलेलं आहे. काही जर तुम्ही स्टेटमेंट दिलं तर कंटेम ऑफ कोर्ट होतं, कोर्टाचा अपमान होतो. तरी बोलू इच्छितो की आम्ही विविध प्रकारे तो जो तुमचा त्रास झालेला आहे, जो तुटलेला आहे नुकसान, त्याचा खरोखर न्याय देऊ आणि लवकरात लवकर करू. वेळ प्रसंगी मी स्वतः कोर्टात उभा राहील. 2 नंबरचा मुद्दा मोदीनगरचा मुद्दा तसाच मुद्दा आहे. तिकडे रस्ता बाधित झाला, इकडे मालकी हक्कावरून वादविवाद चालू आहे. मी नागपूर काय दिल्ली कोर्टा पण जायला तयार आहे. मालकी हक्कासाठी मीच भांडेल. मोदीनगरचा विषय बाधित, तो अगोदरच न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामुळे त्याच्यात नवीन काही करण्याजोगतं नाही आहे. ते लोक अगोदरच स्वतःच्या यानं भांडून राहिले कोर्टात, त्याच्यामुळे नवीन करण्याजोगतं काही नाही आहे त्याच्यात, ते भांडूनच राहिले त्यांच्यासाठी. ठीक आहे, प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी भांडतच राहतो. आणखी आपण जनतेमध्ये कोणते काही प्रश्न आहेत का ते विचारण्याचा प्रयत्न करूया. बंगला परिसरात राहतो. माझं एकच म्हणणं आहे, आतापर्यंत आम्ही एक सर्व नगरसेवक, नगर अध्यक्ष, आमदार, खासदार यांच्या नाही का जोडा चेपला सतरंजा हे सर्व उचलून आम्ही थकलेलो आहोत. आता आम्हाला कोणी नवीनच पाहिजे. ही कोणाला सांगू इच्छित नाही. आतमध्ये गेल्यानंतर काय मतदान करल तेच पाहण्याच्या सारखं आहे. ठीक आहे, या वार्डाची राजकीय परिस्थिती कशी आहे. इथं यावेळेस तिरंगी लढत दिसत आहे आणि इथल्या महत्वाच्या समस्या रस्ते, नाल्या हे सर्वांनी सांगितल्या. मोदीनगरचा सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की इथं आज जवळपास 25 ते 30 वर्षापासून सर्व लोक राहतात. परंतु आतापर्यंत शासनाचा नियम आहे, त्या नियमाप्रमाणे कोणाच्याच नावावर हे जागा झालेल्या नाहीत. तर यावेळेसचा निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा मोदीनगरचा हाच आहे की कोणी बी जोही नगरसेवक निवडून येईल त्यांनी बिलकुल कंबर कसून ह्या सुविधा मोदीनगरला द्याव्यात. त्याच्यानंतर येणाऱ्या नगरसेवकांनी ह्या जागा 5 वर्षात तरी नावावर करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा असं नागरिकांची इथली इच्छा आहे. त्यानंतर जनता ही फार सक्षम झालेली आहे आणि सुज्ञ आहेत. इथले नागरिक कोणाला मतदान करावं हे कोणाला सांगायची गरज आज राहिलेली नाही आहे. मी पत्रकार यांना त्यांना एवढीच विनंती करेल की जनतेने आपला विश्वासाचा, हक्काचा आणि जो सेवा देणारा आहे असा नगरसेवक निवडून द्यावा, एवढीच जनतेला विनंती आहे. धन्यवाद. या नवीन वार्डामध्ये, नवीन प्रभागामध्ये तोपर्यंत पाहत राहा GTPL न्यूज 24 तास. महेंद्र मिश्रा, समीर देशमुख.